सामील होती ती तन्वी. तन्वीचं आता एक भयानकच वेगळंच रूप आता इथे आपल्याला दिसणार आहे. कारण आता ही तन्वी जी आहे ती आणखीनच खोडकर होत चाललेली आहे. तिची ज्या खोडकरपणा आहे तो कमी होण्याच्या ऐवजी तो वाढत चाललेला आहे असं आता इथे ती म्हणत असते. आणि त्याचनंतर आता कसं बसं आता इथे गुरुजींच्या म्हणण्यानुसार का व्हायना सायली आणि अर्जुन हे दोघेजण पूजेला बसलेले असतात. तर आता तिथे ही जी तन्वी आहे ती सुद्धा आलेली असते. तर आता तन्वीला पाहून अर्जुनला संताप होत असतो. कारण त्याचं तिच्यात अजिबातच प्रेम नसतं. आणि तरी देखील घरचे म्हणा बाहेरचे म्हणा सगळेजण फोर्स करत होते की हे कर. आणि त्याचनंतर आता इथे ही जी सायली आहे ती तन्वीला पाहू लागते की तन्वीला नक्की काय झालं आहे. तर तो तन्वीने जो आहे तो खूप मोठा पराक्रम केलेला आहे. तर आता तन्वी जी आहे ती अश्विनसोबत रूममध्ये सुद्धा जाते. आणि रूममध्ये गेल्यानंतर आता तिला असं वाटते की हा जो मुलगा आहे अश्विन तो तिच्या प्रेमात पडेल. पण असं काहीही होत नाही. आणि त्यासाठी ती वाटेल ते करायला तयार होते. आणि त्याचनंतर मात्र आता इथे सगळी काही पूजा संपन्न होते. आणि पूजा संपल्यानंतर आता गुरुजी सांगतात की सगळ्यांना प्रसाद द्या. तर आता हे जे ही आहे कल्पना जी आहे ती कल्पना म्हणते की ही तन्वी तू एक काम कर, तू आज सगळ्यांनाच हा प्रसाद म्हणून सगळ्यांना वाढ. तर आता इथे ही जी ही आहे तन्वी जी आहे ती म्हणते की ठीक आहे मामी, पण हा मान तर सुनेला मिळत असतो ना. तर आता इथे ही जी कल्पना आहे ती म्हणते की नाही तसं काहीही नाही आहे. त्यामुळे आता इथे आता नक्की सायलीमध्ये आणि तन्वीमध्ये वाद होतील काय हे आपण पाहूयात. तर आता इथे ही जी तन्वी आहे तिला आता तिच्या हातात कल्पनाने तो शिऱ्याच्या याचा हे दिलेला आहे, नैवेद्य दिलेला आहे. आणि म्हणत आहे की हा जो नैवेद्य आहे तो सगळ्यांनी थोडा थोडा मिळून खा, कारण हा देवाचा नैवेद्य आहे असं आता इथे भाऊजी म्हणत असतात. सॉरी. आणि त्यानंतर आता इकडे तर आता इथे हा जो अर्जुन आहे त्याला वाटत असतं की हा जो प्रसादाचा जो मान आहे ना तो माझ्या बायकोला मिळायला पाहिजे होता. आणि ही मुलगी कोण आहे या घरची असं त्याला म्हणायचं असतं. तर आता इथे तो म्हणून पण दाखवतो की प्रसादाचा मान म्हणजेच आता सगळ्यांनीच सायलीकडून प्रसाद घ्यायला हवा असं आता इथे तो म्हणत असतो. आणि त्याचनंतर मात्र आता इथे ही जी तन्वी आहे तिला हे कसं तरी होत असतं. कारण अर्जुन तिची साईड घेत असतो. ही जी सायली आहे ती आता एक काम करते, काहीही करून आता ती काही राहिलेल्या पोळ्या वगैरे करून ठेवते. कारण आता तिला वाटतं की कधीही कोणीही येऊ शकतं. आणि त्याचनंतर मात्र अर्जुनचं आणि कल्पनाचं खूप काही होतं त्या सगळ्यावरून. अर्जुनला वाटत नसतं की या सगळ्यांनी माझ्याशी भांडावं. पण आता ही जी कल्पना आहे ती उगाचच वेड्यासारखं करत आहे. कारण आता एक मुलगा जो आहे तो आपला किती जवळचा आहे आणि आपण काय काय बोलू शकतो या सगळ्याचं तर भान राहतच ना. पण नाही, काहींचं खूप अवघड असतं. आणि त्यानंतर मात्र आता इथे ही जी सायली आहे ती अर्जुनला म्हणत असते की हे पहा अर्जुन सर, तुम्ही माझ्यासाठी त्यांच्यासोबत भांडू नका, कारण मला नाही आवडणार अजिबात हे सगळं. हे पहा, जे काही सहन करायचे ते मी सहन करायला तयार आहे, पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे आणि तुमच्यामुळे मलाही त्रास झाला नाही पाहिजे, असं काहीतरी करा असं आता इथे ते म्हणत असतात. आणि त्याचनंतर मात्र आता इथे त्यानंतर जी आहे ती आता ही सायली रुसून बसते. कारण सायलीला अर्जुनने त्यांच्याशी असं बोललेलं काहीही आवडत नाही. पण तरीसुद्धा आता हा जो अर्जुन आहे तो गुपचूप जातो आणि सगळ्यांसमोर काहीही बोलून येतो. आणि त्याचनंतर मात्र आता इथे तर आता अर्जुन जो आहे तो अर्जुन आता रूममध्ये आल्यानंतर सायलीची माफी मागूच लागतो. पण सायली मात्र त्याला माफ करत नाही. अर्जुनला आता जास्त वेळ घालवायचा नसतो, कारण अर्जुनकडे ऑलरेडी टाईमही कमी आहे आणि त्या टायमामध्ये पुरावे शोधावे लागणार आहेत. आणि म्हणूनच आता तो म्हणत असतो की हे पहा, काहीही करा पण हा जो काही निकाल आहे तो योग्य त्याच माणसाकडे लागू द्यात. आणि त्याचनंतर मात्र आता इकडे हा जो चैतन्य आहे तो त्या अथर्व विचारेला त्याच्या घरी घेऊन गेलेला आहे. आणि आता अथर्व विचारे जो आहे तो कोणाला तरी फोन लावतो.
आणि फोन लावून झाल्यानंतर आता त्याच्याशी त्याचं बोलणंही होतं आणि तो फोन ठेवून देतो. आणि तेवढ्यातच आता इथे हा जो मुलगा आहे तो मुलगा येतो आणि तो आल्यानंतर मात्र आता इथे सगळ्यांना कळतं की हो असं काहीतरी झालं आहे आणि सगळेच आता खूप टेन्शनमध्ये देखील असतील. आणि त्याचनंतर मात्र आता इथे मी तुला टेन्शन दिलं हे सगळं खरंच खूप डेंजरस आहे असं आता इथे ती म्हणत असते. आणि त्याचनंतर मात्र आता इथे तर आता हा जो अर्जुन आहे तो स्वतःच्या बायकोला समजावतो आणि समजावल्यानंतर मात्र आता ही जी सायली आहे तीही समजावते. आणि आता रात्रीच्या वेळी आता अर्जुनला असं वाटत असतं की मिसेस सायलीने आता चेंज व्हावं, पण आता सायली अजूनसुद्धा काही चेंज वगैरे झालेली नसते आणि आता तिच्यात काही बदल देखील जास्त नसतो. आणि तेवढ्यातच आता इथे तर आता तन्वीचा जो प्लॅन असतो तन्वीला तो सक्सेसफुल करायचा असतो. सगळीकडूनच अर्जुनला ह्या लोकांनी यांना अडूनच टाकणार आहेत असं वाटतंय. आणि त्यानंतर मात्र आता इथे ही जी आता सायली जी आहे ती मधुभाऊबद्दलच विचार करत असते, कारण आता तिला वाटत असते की अथर्व बिचारे आले आहेत म्हटल्यानंतर आता आपल्याकडे खूप मोठा पुरावा हाती लागलेला आहे. तर आता अर्जुन जो आहे तो म्हणतो की नाही, या फक्त चिवड्यावरून नाही ओळखणार की आपण आपली गाडी कुठे आहे आणि कोणी नेली आहे ते. तर त्यानंतर आता इथे हा जो हे आहे तो बोलतो की हे पहा, तुम्ही ना खरंच खूप लांब राहायला पाहिजे होतं, म्हणजे तुम्हाला या सगळ्याची गरज पडली नसती असं आता इथे तो म्हणतो. आणि त्याचनंतर मात्र आता इथे ही सायली जी आहे ती अर्जुनसोबत खुश आहे, पण आता बाकीच्यांचं काय, तिला तिच्या भाऊजींचं टेन्शन येत असतं, म्हणजे आमच्यासारखंच तर तसंच आता तिला इथे याचं टेन्शन येत असतं. तर आता इथे अश्विन जो आहे तो अश्विन आता तिच्या याला बोलत असतो, अश्विन आईला उलटावून बोलत असतो, म्हणत असतो की हे बघ, तू आता आईला बोलताना लिमिट क्रॉस करतोस आणि आता तसंच जर आमच्याकडनं झालं तर आमच्यावरती कसं काय ओरडशील असं आता इथे ते म्हणत असतात. आणि त्याचनंतर मात्र आता इथे हे कल्पना जी आहे ती आता खूप चिडलेली असते, कारण तिला वाटत होतं की जर प्रतिमा आला तिचा नवरा जर आला असता तर असं सगळं झालंच नसतं असं आता इथे तिला वाटू लागतं. पण आता ती काय करणार, कारण आता सायलीला कधीही तिच्यामुळे घरच्यांना त्रास होऊ देऊ नये वाटत. सायली नेहमी तिच्या आधी घरच्यांचा विचार करते, पण तरीसुद्धा आता तिच्यासोबत असं सगळं होऊ राहिले. कधी तिला सगळं कळेल की याच्या पाठीमागे कोणच नाही असं कधी कळेल. तर आता या सगळ्याचा सगळीकडे शोध सुरू आहे असं आता इथे ते म्हणते. आणि त्याचनंतर मात्र आता इथे ही जी शगुना आहे ती देखील ही जी ही आहे इथं पूजेच्या वेळेस या तन्वीला प्रसाद मांडता आला नाही म्हणून आता ती प्रतिमा जी आहे, प्रतिमा आणि तन्वी जी आहे ते दोघेही जण आता गावाकडे राहायला जातात. आणि गावाकडे मात्र आता ते सुरू आहे, कुठेही जाऊन आता काय होणार आहे असं आता इथे सगळ्यांचं हे आहे. आणि त्याचनंतर मात्र ही जी तन्वी आहे ती आता जायला लागली होती, तर तेवढ्यातच आता कल्पनाने तिला थांबवलं आणि म्हटले की हे बघ तन्वी, नको जाऊस, थांब ना गं इथेच. तर त्यानंतर तर तन्वी जी आहे ती म्हणते की थांबा, मी ना आत्ता बाहेर जातो आणि याचा फुलांचा हार घेऊन येतो असं आता इथे ते म्हणतात. आणि तसाच प्रयोग करण्यासाठी आज ते हे आहेत. आणि तसंही आता ते थोडा वेळ असं काम करतील आणि आता 12ही वाजून गेलेले आहेत. पण मात्र आता इथे त्यांचं ते सापडतं की नाही हे याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. अथर्व बिचारे जो आहे तो आता पुढील भागामध्ये तो पळून गेलेला आहे, कारण जेव्हा आता हा जो याचा मित्र आहे, अर्जुनचा जो मित्र आहे तो रूममध्ये पाहायला येतो तर तो कुठेही दिसत नाही आहे आणि त्याचा फोन पण लागत नसतो. तो खूप वेळा फोन ट्राय करतो, पण मात्र त्याचा फोन लागत नाही आहे. एवढा मोठा क्लू हातात लागला होता आणि आता तो क्लूसुद्धा निघून चाललेला आहे असं आता इथे तिला वाटत आहे.